Chemistry, Standard 12, Chapter number 9, Coordination Compounds, Part 11. We are discussing isomerism in coordination compounds. Yesterday we have seen optical isomer or optical isomerism or enantiomers. Optical isomers or enantiomers. तो स्टिरिओ आयसोमरचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये ते दोन मॉलिक्यूल एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात. एक प्लेन पोलरायझ्ड लाईटला राईट साईडला वळवतो तो डी वाला आयसोमर असतो आणि जो प्लेन पोलरायझ्ड लाईटला लेफ्ट साईडला वळवतो तो लिओ आयसोमर असतो, म्हणजे एल आयसोमर असतो. डी वाल्याला प्लस साईननं दाखवतात, एल वाल्याला मायनस साईननं दाखवतात. म्हणजेच इनॅन्शिओमर्स हे एकमेकाचे काय असतात तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणजेच ते आरशात एकमेकाशी जुळत नाहीत. उदाहरणार्थ आपला उजवा हात आणि डावा हात हे एकमेकाच्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत. उजवा हात आरशामध्ये बघितला असता डावा दिसतो आणि डावा हात आरशामध्ये बघितला असता उजवा दिसतो. म्हणजेच आपला उजवा हात आणि डावा हात हे एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा दोन मॉलिक्यूल एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात त्यावेळेस ते ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात. मग एक असतो डी आणि एक असतो एल. आपल्याला माहित आहे काही मॉलिक्यूल्स काही टाईपचे कॉम्प्लेक्स सिस आणि ट्रान्सवाला पण आयसोमेरिझम दाखवतात. म्हणजेच जॉमेट्रिकल म्हणजेच डायस्टिरिओ आयसोमेरिझम दाखवतात आणि त्याच वेळेस ते ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजेच इनॅन्शिओमर्स सुद्धा असतात. तर असंच एक एक्झाम्पल आहे. ड्रॉ इनॅन्शिओमर्स ऑफ सिस अँड ट्रान्स आयसोमर्स ऑफ CrH2O2 OX2 मायनस वेअर OX इज इक्वल टू C2O4 2 मायनस. OX म्हणजे ऑक्झॅलॅटो लिगँड आहे, C2O4 2 मायनस असा त्याचा फॉर्म्युला असतो. आपल्याला दिलेल्या कॉम्प्लेक्सचे काय करायचे आहे तर सिस आणि ट्रान्स आणि प्लस त्याचे इनॅन्शिओमर्स काढायचे. मग सिस आणि ट्रान्स कसे ठरते तर पहिलं म्हणजे Cr. आता त्याला किती बॉन्ड काढायचे त्यासाठी आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर पाहिजे. मग तुम्ही म्हणाल इथं 2 लिगँड आणि इथं 2 लिगँड कोऑर्डिनेशन नंबर 4, तर ते चुकीचं आहे. हे 2 आहेत पण ते मोनोडेंटेट लिगँड आहे म्हणून 2. पण ऑक्झॅलॅटो हे बायडेंटेट लिगँड आहे म्हणजे त्याच्याकडे एकाकडे 2 डोनर ॲटम असतात. मग दोघांचे मिळून 4 डोनर ॲटम झाले आणि म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. म्हणजेच मी अगोदर तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर 6 काढून दाखवला. कोऑर्डिनेशन नंबर 6 असला की त्याची जॉमेट्री अशी असते, 6 बॉन्ड या पद्धतीनं असतं. मग आता जे 2 लिगँड आहेत मोनोडेंटेट त्याच्यावर त्याचं ठरतं सिस आणि ट्रान्स. ही पोझिशन असते 1 आणि ही 2. ज्यावेळेस 1 आणि 2 ते मोनोडेंटेट असते तर त्यावेळेस तो असतो सिस. आणि ज्यावेळेस 1 आणि 6ला ज्यावेळेस ते असतील हा 6 असतो त्यावेळेस तो असतो ट्रान्स. म्हणून हा सिस आणि ट्रान्स. मग राहिलेल्या 4 पोझिशनला 2 ऑक्झॅलॅटो कसे जोडायचे. एक ऑक्झॅलॅटो म्हणजे त्याच्याकडे 2 डोनर ॲटम असतात म्हणून 2 बॉन्डच्या मध्ये ऑक्झ करून पाकळी काढायची. आता तसंच ह्या राहिलेल्या 2 बॉन्डमध्ये हा दुसरा ऑक्झॅलॅटो टाकायचा, पाकळी काढायची. आता त्याच्यावर स्फेअरवर मायनस चार्ज आहे म्हणून त्याला पण स्फेअर काढायचं आणि मायनस चार्ज काढायचा. हा झाला आपला सिस. आता इथं ऑक्झ बघा अपोजिट आलं म्हणून हा झाला. सिसवाला हा इनॅन्शिओमर्स दाखवतो पण ट्रान्सवाला दाखवत नाही. का तर त्याला सिमेट्री आहे. ज्याला सिमेट्री असते तो कधीच ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाही म्हणजेच इनॅन्शिओमर नसतात. म्हणजेच ट्रान्सवाल्याला इनॅन्शिओमर्स असणार नाही, फक्त सिसवाल्याला असणार. म्हणून इनॅन्शिओमर्स काढताना फक्त सिस फॉर्म घ्यायचा आणि त्याची मिरर इमेज काढायची. बघूया सिसवाला. आता इनॅन्शिओमर्स काढायला लागलो मी. सिसवाला घेणार आहे त्यासाठी क्रोमियम सेंटरला 6 बॉन्ड ऑक्टाहेड्रल जॉमेट्री
सिसवाला कसा काढायचा सांगितलाय, 1 नंबर पोझिशन आणि 2 नंबर पोझिशनला H2O टाकला, राहिलेल्या 2 पोझिशन OX, राहिलेल्या 2 पोझिशनला OX, कारण बायडेंटेड म्हणजे त्याला 2 डोनर ॲटम आहे, डोक्यावर मायनस, हा झाला सिस. आता तो जर डी असेल आयसोमर इनएन्शोमर मध्ये, तर L वाला हा त्याची मिरर इमेज असेल, कसली, नॉन सुपर, म्हणजे उजव्याचं डावा होणार, डाव्याचं उजवं होणार. मग आता ह्याची मिरर इमेज कशी काढायची, Cr H2O, डोक्याला डोकं तसंच, हा उजवा हात इकडं डावा होणार, H2O. आता इथं एक OX, इथं एक OX. बघा उजवं इकडं डावं झालंय, म्हणजे ते 2 मॉलिक्यूल वेगवेगळे आहेत, ते दोघं एकमेकाची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत. म्हणजेच फक्त सिसवाला डी आणि L आयसोमर तयार करतो, हे त्याचे. म्हणून स्फेअरला स्फेअर, स्फेअरवर मायनस चार्ज, म्हणजे सिस ट्रान्स पण काढले आणि इनएन्शोमर्स पण काढले. इनएन्शोमर्स फक्त सिसवाल्याचे तयार होतात, ट्रान्सवाल्याचे तयार होत नाही. आता आपण शिकत आहोत आयसोमेरिझम. आयसोमेरिझम मधलं आपण काय काय कंप्लीट केलं बघूया. तर आयसोमर्स म्हणजे कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स ऑर डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. ज्यावेळेस कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण स्ट्रक्चर डिफरंट असतात, त्याला कॉन्स्टिट्यूशनल किंवा स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतात. आणि कंपाऊंडचा ज्यावेळेस मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु हवेतल्या ॲटमच्या अरेंजमेंट, स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स डिफरंट असतात, त्याला स्टिरिओ आयसोमर्स म्हणतात. स्टिरिओ आयसोमर्सचे 2 प्रकार पडतात, जॉमेट्रिक किंवा डायस्टिरिओ आयसोमर्स, आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑप्टिकल आयसोमर्स किंवा इनएन्शोमर्स. ह्या दोघांचं डिस्कशन झालंय. आज आपल्याला शिकायचे स्ट्रक्चरल आयसोमर्स किंवा कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स, म्हणजे ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण स्ट्रक्चर्स मात्र डिफरंट असतात. त्याचे 4 प्रकार पडतात, लिंकेज आयसोमर्स, कोऑर्डिनेशन आयसोमर्स, आयोनायझेशन आयसोमर्स, सॉल्वेट आयसोमर्स. म्हणजे आज आपल्याला आता पुढे शिकायचे स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि त्याचे 4 प्रकार. स्ट्रक्चरल आयसोमर्स किंवा त्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स. स्ट्रक्चरल आयसोमर्स possess different linkages among their constituent atoms and they have chemical formulae to the same. त्यांचे केमिकल फॉर्म्युले म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम असतात, परंतु त्याच्या ॲटमच्या ज्या असतात त्या लिंकेजेस डिफरंट असतात. त्यावेळेस आपण त्यांना स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतो. म्हणजे थोडक्यात त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट असतं. त्यांचे 4 प्रकार पडतात. दे कॅन बी क्लासिफाईड ॲज लिंकेज आयसोमर्स, आयोनायझेशन आयसोमर्स, कोऑर्डिनेशन आयसोमर्स और सॉल्वेट आयसोमर्स, असे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार शिकूया लिंकेज आयसोमर्स. त्यासाठी आपण त्याचं उदाहरण बघूया म्हणजे डायरेक्ट लक्षात येईल. बघा आता हे 2 आयसोमर्स आहे, कोबाल्टला कोबाल्ट म्हणजे मेटल सेम आहे, NH3ला 5 NH3ला 5 NH3 आहे, NO2ला NO2च आहे, म्हणजे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पण इथं जे नायट्राइट लिगँड आहे ते नायट्रोजन कडनं अटॅच आहे आणि इथं जे NO2 आहे ते O कडनं अटॅच आहे. म्हणजे फक्त लिंकेजमध्ये म्हणजे NO2 हे अम्बिडेंटेड लिगँड आहे, जे नायट्रोजन कडनं पण अटॅच होऊ शकतं, जे ऑक्सिजन कडनं पण अटॅच होऊ शकतं. वरच्या कॉम्प्लेक्समध्ये ते नायट्रोजन कडनं अटॅच आहे आणि खालच्या कॉम्प्लेक्समध्ये ते ऑक्सिजन कडनं अटॅच आहे. ज्यावेळेस 2 कंपाऊंडचा 2 कॉम्प्लेक्सेसचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फक्त त्याच्यातलं जे लिगँड असतं त्याची लिंकेज मात्र डिफरंट असते, त्यावेळेस त्यांना लिंकेज आयसोमर्स असं म्हणतात. बघा ह्या दिलेल्या 2 एक्झाम्पलमध्ये नायट्रो कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये वरच्यामध्ये NO2 असं असेल तर नायट्रोजनकडनं लिंकेज असेल तर त्याला नायट्रो कॉम्प्लेक्स म्हणतात, आणि ऑक्सिजनकडनं लिंकेज असेल तर नायट्रिटो कॉम्प्लेक्स म्हणतात. नायट्रो कॉम्प्लेक्समध्ये कोबाल्ट आणि नायट्रोजनमध्ये बॉन्ड आहे म्हणजे CON बॉन्ड आहे, आणि खालचा नायट्रिटो कॉम्प्लेक्समध्ये कोबाल्ट आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड आहे, म्हणून हे एकमेकाचे लिंकेज आयसोमर्स आहेत. म्हणून कुणाला म्हणतात लिंकेज आयसोमर्स? These isomers are formed when ligand has 2 different donor atoms. ज्यावेळेस लिगँडला 2 वेगवेगळे डोनर ॲटम असतील त्यावेळेस असे आयसोमर्स तयार होतात. इट कोऑर्डिनेट्स टू द मेटल व्हाया डिफरंट डोनर ॲटम्स. तो मेटलला वेगवेगळ्या डोनर ॲटमच्या साहाय्यानं लिंक होतो. दस त्याचं उदाहरण म्हणजे नायट्राइट आयन म्हणजे NO2- हॅव्हिंग 2 डोनर ॲटम्स ॲज शोन इन एक्झाम्पल.
मग तो कधी नायट्रोजनकडनं अटॅच होतो त्यावेळेस नायट्रो कॉम्प्लेक्स म्हणतात आणि ऑक्सिजनकडनं अटॅच होतो त्यावेळेस नायट्रिटो कॉम्प्लेक्स म्हणतात. राईट लिंकेज आयसोमर्स ऑफ म्हणून त्याच्यावर आधारित लगेच एक्झाम्पल Fe2O5 SCN प्लस राईट देअर IUPAC नेम्स. बघा आता सेंट्रल मेटल आहे Fe, त्याला 5 H2O लिगँड आहेत आणि 6वं लिगँड आहे SCN. हे थायोसायनेटो म्हणजे एक ॲम्बिडेंटेंट लिगँड आहे. इथं ज्यावेळेस SCN असतं त्यावेळेस सल्फरकडनं ज्यावेळेस अटॅच असतं त्यावेळेस त्याला थायोसायनाइट लिगँड असं म्हणतात आणि ज्यावेळेस ते नायट्रोजनकडनं असतं त्यावेळेस त्याला आयसोथायोसायनाइड असं म्हणतात. मग ह्यांची नावं आपण बघितली होती. तर त्या IUPAC नेम्स लिहिताना ह्याचे लिंकेज आयसोमर्स कसे तयार होतील तर ह्याच्यात ॲम्बिडेंटेड लिगँड कोणता आहे ते शोधायचं. SCN ॲम्बिडेंटेड लिगँड. मग इथं ते सल्फरने अटॅच आहे, मग दुसरा त्याच्या आयसोमर्समध्ये नायट्रोजनकडनं अटॅच करायचं म्हणून त्याचा लिंकेज आयसोमर्स कसा असेल Fe2O5 त्याच्या लिंकेज आयसोमरमध्ये ते N कडनं अटॅच असेल NCS प्लस. हा झाला त्याचा लिंकेज आयसोमर. आता ह्याचा IUPAC नेम Fe2O5 HCN डोक्यावर प्लस. आता SCN वर एक मायनस असतो म्हणजेच ह्या Fe वर 2 प्लस चार्ज असणार म्हणून त्याच्यातनं एक कमी झाला म्हणून एक प्लस आहे म्हणजे तिचा ऑक्सिडेशन नंबर काढला. तुम्ही X म्हणून पण काढू शकता. ऑक्सिडेशन नंबर कशासाठी लागतो तर त्याचं नाव तयार करण्यासाठी म्हणजे Feचा ऑक्सिडेशन नंबर आहे 2. आता याचं नाव काय होतं ह्याचं नाव अगोदर घ्यावं लागणार पेंटा ॲक्वा. आता ह्याचं नाव थायोसायनॅटो आयर्न. हे आपण कुठं आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट 2+2 काढली होती मी आणि त्याच्यावर प्लस चार्ज आहे म्हणजे तो आयर्न आहे म्हणून लिहायचं आयर्न आणि म्हणून त्याचं नाव झालं IUPAC नेम पेंटा ॲक्वा थायोसायनॅटो आयर्न 2 आयर्न. आणि ह्या खालच्याचं नाव काय होईल त्याच्या आयसोमरचं पेंटा ॲक्वा म्हणजे नाव बदल आहे म्हणजे तो वेगळा आहे. थायोसायनॅटोच्या ऐवजी त्याचं नाव होईल आयसोथायोसायनॅटो. बाकीचं सगळं सेम असेल आयर्न 2 आयर्न. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवता येईल. इथं लिंकेज आयसोमर संपलेले आहेत. पुढं आयोनायझेशन आयसोमर्स इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ लिगँड्स बिटवीन कोऑर्डिनेशन अँड आयोनायझेशन स्फेअर. तिथं काय झालेलं असतं आयोनायझेशन आयसोमर्समध्ये लिगँडची एक्सचेंज झालेली असते आदला बदल. कोणत्या कोणत्या 2 स्फेअरमध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटवालं स्फेअर आणि आयोनायझेशन स्फेअर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरचं स्फेअर. बघा आता इथं पहिलं एक्झाम्पल CONH3 5SO4Br. मग हे 5 NH3 आणि SO4 कोणत्या स्फेअरमध्ये आहे कोऑर्डिनेशन आणि ब्रोमिन कोणत्या स्फेअरमध्ये आहे आयोनायझेशन. आता त्याचा आयसोमर कोणता आहे बघा CONH3 5Br SO4. आता इथं आयोनायझेशन स्फेअरमध्ये कोण आहे NH3 5 आणि Br आणि आयोनायझेशन स्फेअरमध्ये कोण आहे SO4. मग इथं काय बदल दिसतोय तेवढा फक्त बघा SO4 इथं कोऑर्डिनेशन स्फेअरमध्ये आणि इकडं ते आयोनायझेशन स्फेअरमध्ये गेले. Br इथं आयोनायझेशन स्फेअरमध्ये आहे ते इकडच्या कॉम्प्लेक्समध्ये कोऑर्डिनेशन स्फेअरमध्ये म्हणजेच तिथं लिगँडची आदला बदल झालेली असते. कोऑर्डिनेशन स्फेअरमधनं आयोनायझेशन स्फेअरमध्ये आलेलं असतं आणि आयोनायझेशन स्फेअरमधनं कोऑर्डिनेशन. आता बघा त्याचा दोघांचा फॉर्म्युला सेम आहे. कोबाल्टला कोबाल्ट 5 NH3 ला 5 NH3 SO4 ला SO4 Br ला Br म्हणजे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पण स्ट्रक्चरमध्ये काय झालंय तर SO4 इथं कोऑर्डिनेशन स्फेअरचं इकडं आयोनायझेशन स्फेअरमध्ये गेलं आणि इथलं Br आयोनायझेशन स्फेअरमधलं कोऑर्डिनेशन स्फेअरमध्ये आलं.
म्हणजेच तिथं फक्त लिगँडची आदला बदल झाली आहे कोऑर्डिनेशन कडनं आयोनायझेशन आणि आयोनायझेशन कडनं कोऑर्डिनेशन असं ज्या वेळेस झालेलं असतं त्यावेळेस त्याला आयोनायझेशन आयसोमर्स म्हणतात. म्हणजे हा कंपाऊंड फर्स्ट आणि कंपाऊंड सेकंड एकमेकाचे आयसोमर्स आहेत. कसले? आयोनायझेशन आयसोमर्स. आयोनायझेशन आयसोमर्स in the compound first NiSO4 minus bonded to cobalt. SO4 कुणाला जोडलाय? कोबाल्टला. is in the coordination sphere while Br is in the ionization sphere. In compound 2 NiBr minus is in the coordination sphere and linked to cobalt while SO4 minus is in the ionization sphere. These complexes in solution ionize to give different ions. जे आयोनायझेशन आयसोमर्स असतात त्यांचं आयोनायझेशन वेगळ्या पद्धतीने होतं. आता बघा हा पहिला जो आयसोमर आहे त्याचं आयोनायझेशन कसं होतं तर ह्या स्क्वेअर ब्रॅकेटचा एक आयन तयार होणार. बघा त्याच्यावर +1 चार्ज का आला? कारण Br वर मायनस चार्ज असतो म्हणून Br मायनस आणि S म्हणून ह्याच्यावर एक प्लस. आता ह्या पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटचा एक आयन तयार होणार आणि ह्या SO4 चा दुसरा आयन तयार होणार. SO4 वर किती मायनस असतात? 2 मायनस म्हणून स्फिअरवर 2 प्लस. म्हणजे ह्या दोघांचं आयोनायझेशन तुम्ही बघू शकता. जे आयोनायझेशन आयसोमर्स असतात त्यांचं आयोनायझेशन वेगवेगळं असतं. बघा इथं Br मायनस आयन तयार झाला आणि इथं SO4 मायनस आयन तयार झाला. कारण इथं Br आयोनायझेशन स्फिअरमध्ये आणि इथं SO4 आयोनायझेशन स्फिअरमध्ये. जे आतमधल्या स्फिअरमध्ये असतात कोऑर्डिनेशन स्फिअर ते अजिबात लूज होत नाहीत म्हणून स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट. फर्स्ट अँड सेकंड आर एक्झाम्पल्स ऑफ आयोनायझेशन आयसोमर्स. हे पहिलं आणि दुसरं जे आहेत ते आयोनायझेशन आयसोमर्सचे एक्झाम्पल्स आहेत. कॅन यू राईट IUPAC नेम्स ऑफ आयसोमर्स फर्स्ट अँड सेकंड? तुम्ही हा जो पहिला आणि दुसरा आहे त्यांच्या IUPAC नेम लिहू शकता का? तर आपण लिहूया. काय होतं बघूया त्याचा IUPAC नेम. पहिला जो आहे पहिला त्याच्यात सेंट्रल मेटल आहे कोबाल्ट. त्याचे ऑक्सिडेशन स्टेट काढावं लागेल म्हणून त्याचे ऑक्सिडेशन स्टेट X मानूया. प्लस अमोनियाचे ऑक्सिडेशन स्टेट 0 × 5. SO4 चे ऑक्सिडेशन स्टेट -2. Br चे असते -1 इज इक्वल टू बेरीज. कुठला चार्ज नाही म्हणून बेरीज घेतली 0. X प्लस 0 × 5 0 -2 -1 -3 इज इक्वल टू 0. X इज इक्वल टू +3. नेहमी लक्षात ठेवायचं कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट +3. फार ती कधी बदलेल. मग कोबाल्ट ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला नावासाठी लागते. मग आता ह्याचं नाव काय होईल? पेंटामाइन. 5 अमाइन आहेत. पेंटामाइन. इथं SO4 म्हणजे सल्फेट आयन हे लिगँड म्हणून आहेत म्हणून त्याचं नाव सल्फॅटो. पेंटामाइन सल्फॅटो कोबाल्ट. याच्यावर प्लस चार्ज आहे याच्यावर मायनस म्हणून कोबाल्ट टॅटो करायची गरज नाही. कोबाल्ट 3 आणि बाहेर ब्रोमीन आहे म्हणून ब्रोमाइड. असं त्याचा IUPAC नेम तयार होतोय. पेंटामाइन सल्फॅटो कोबाल्ट 3 ब्रोमाइड. आता खालच्याचं नाव पेंटामाइन. पेंटामाइन त्याच्यात लिगँड ब्रोमीन म्हणून पेंटामाइन ब्रोमो कोबाल्ट. त्याची ऑक्सिडेशन स्टेट +3 येणार कोबाल्ट 3 आणि बाहेर सल्फेट आहे म्हणून सल्फेट. अशा पद्धतीने ह्या दोघांच्या IUPAC नेम तयार होतात. थँक्यू.